तर नमस्कार पब्लिक, आज आहे ना आपल्या लाडक्या बाप्पांचं आहे ना भाऊ, आज शेवटचा दिवस आहे. कारण आज आपल्या लाडक्या बाप्पांना आहे ना त्यांच्या गावी जावं लागेल. काय करता आता आपण पण थांबवू नाही शकत. त्याच्यानंतर इकडे आपल्या मोठ्या बाप्पांकडे गेलो. आज आहे ना आपल्या गल्लीत भंडारा आहे बरं का, कारण आज शेवटच्या दिवशी ना भंडारा राहतो आपल्या गल्लीत. त्याच्यानंतर इकडे सर्व मुलं मिळून, सर्व म्हणजे छत्रपती शासन ग्रुपची सर्व मुलं मिळून इकडं भंडारा करताय. त्याच्यानंतर इकडं पाहत होता गल्लीत सर्व साफसफाई केली होती. आता पाणी वगैरे वाहत आहे. इकडं प्रवीण दादा तर मस्त पाणी वगैरे वाहत आहे स्वयंपाकासाठी लागणारे. तिकडं पण फुल गर्दी झालेली आहे आता स्वयंपाक करण्यासाठी. त्याच्यानंतर इकडं बुरमाल मामा आणि कुशाल दादा बघण्यामध्ये पाणी वगैरे वाहत आहे. इकडं यांचं भाजीपाला सोन्याचं काम चालू. इकडे या दिदी मस्त रांगोळी वगैरे काढताय बरं का, कारण आज शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर इकडं आता पाणी वगैरे गरम झालं. आता भात वगैरे म्हणजे स्वयंपाकाची आता सुरुवात वगैरे करताय. आता मग काय संध्याकाळी मस्त या बरं का तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर इकडं बघतो तर काय शेताकडे आलो होतो मी तर, आणि बघतो तर काय शेताकडे तर म्हणजे पावसाचं वातावरण थोडं थोडं झालेलं होतं. पण आज असं वाटतंय शेवटचा दिवस आपल्या गणपती बाप्पाचा, आज पाऊस येईलच मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं तेवढं कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर संध्याकाळी पाऊस पण आणि जेवण पण म्हणजे पंगत पण सुरू झाल्या बरं का, फुल पाऊस पण सुरू झाला. त्याच्यामुळे इकडेच पंगत बसवायला लागल्या बरं का घरापाशी, म्हणजे सर्वांच्या घरात ओट्यावरती. त्याच्यानंतर इकडं आणि तर फुल प्रसाद वाटत होता. आणि पाऊस वगैरे बंद झाला आणि मग फुल पब्लिक यायला लागली जेवणासाठी. त्याच्यानंतर आता संध्याकाळी मस्त आपल्या लाडक्या बाप्पांना आता धरणावरती घेऊन वगैरे जायचं विसर्जनसाठी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय.